इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाठ 4 GIP रेल्वे याची प्रश्न उत्तर पाहत आहोत. क्वेश्चन आन्सर सिरीज वर्कबुक मधील पान क्रमांक 42. उतारा क्रमांक 1. वेळ झाली आहे वाचनाची. उतारा वाचायचा आहे. मला वाटतं तुमचं वाचन झालं असेल. हातात पेन्सिल असेल तुमच्या. आता आपण प्रश्नांकडे वळूयात. प्रश्न 1. पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे कृती पूर्ण करा. रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस आणि साल. जरा पटकन एकदा नजर फिरवा. तुमच्या परिच्छेदाकडे काय उत्तर मिळतंय बघा. बघा परिच्छेदामध्ये वरून 5वी ओळ बघा. दिनांक 18 एप्रिल 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. मग रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस आणि साल काय? तर एका चौकटीत तुम्हाला लिहायचं आहे 18 एप्रिल आणि दुसऱ्या चौकटीत लिहायचं आहे 1853 1853. अर्थात हे अंक जर मराठीमध्ये दिलेले असतील तर ते मराठीमध्येच तुम्हाला लिहिणं क्रमप्राप्त आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न 2 उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे इंडियन पेनिन्शुला रेल्वे धावलेली ठिकाणे. बघा उत्तर शोधा पटकन. वरून तिसरी ओळ आहे तिथेच लिहिलेलं आहे ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणे पर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. म्हणजेच इंडियन पेनिन्शुला रेल्वे धावलेली ठिकाणं मुंबई ते ठाणे. ठीक. चला आता दुसरा प्रश्न आहे कलियुगातला हा विंग्रजी चमत्कार पाहायला आ वासून उभे असलेले. आता कोण उभे होते बघा बरं. मिळालं वाक्य. कलियुगातला हा विंग्रजी चमत्कार पाहायला. विंग्रजी म्हणजे इंग्रजी.
ब्रिटिशांचा चमत्कार. विंग्रेजी हा ग्रामीण शब्द आहे. चमत्कार पाहायला आ वासून उभे असलेले. मिळाली ओळ. खालून चौथी, परिच्छेदाची खालतून चौथी ओळ बघा. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते. मग कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे असलेले कोण? तर लोक. मग उत्तर येणार लोक. लोक. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, लोकांना कोणती कल्पना अचंब्याची वाटली? बघा बरं, उत्तराकडे नजर फिरवा. उत्तर कुठे मिळते ते आपण शोधूयात. मिळालं. वरून चौथी ओळ बघा. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार. आता आगीनगाडी म्हणजेच रेल्वे. त्याला आगगाडी असा शब्द आहे मराठीमध्ये आणि ग्रामीण भाषेत आगीनगाडी. आगीन म्हणजे आग. आगीच्या जोरावर. आग म्हणजे विस्तव किंवा फायर. त्याच्या जोरावर चालणारी ती गाडी म्हणजेच आगीतनं होऊन चालणारी गाडी म्हणून आगीन गाडी. तर लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठ्या अचंब्याची वाटली. हे त्याचं उत्तर आहे. मार्क करून घ्या. आता जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, किती वाजता पहिली आगीनगाडी मुंबईहून निघाली? बघा वेळ काय दिलेला आहे तो. परिच्छेद बघा. मिळालं उत्तर. उत्तर तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. मी देणारच आहे, पण शोधायची सवय लागली तर परीक्षेमध्ये आपल्याला परिच्छेद कठीण जाणार नाही. परिच्छेदामध्ये वरून 5वी ओळ बघा. दिनांक 18 एप्रिल 1853 सोमवार रोजी संध्याकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. मग किती वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली? तर सायंकाळी 5 वाजता. आणि मग प्रश्नातला भाग घ्यायचा आहे, पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. आता एका वाक्यात उत्तर आहेत म्हणून पूर्ण वाक्यात लिहिणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. त्यातली पहिली रिकामी जागा आहे, 10 डब्यांची डॅश खुशाल चालली आहे. पर्याय दिलेत, माळका, माळ, मालिका आणि शृंखला. पटकन उत्तर शोधायचं आहे. बघा परिच्छेदामध्ये खालून तिसरी ओळ आहे, 2 नाही 10 डब्यांची माळका खुशाल चालली आहे. उत्तर आहे माळका. माळका. दुसरी रिकामी जागा आहे, बरोबर 5 वाजता आगगाडीने कूक टिंबटिंब फुंकून आपल्या भगभग फकफक प्रवासाला सुरुवात केली. गाडीचा करणा, शिटीचा करणा, इंजिनाचा करणा आणि डब्याचा करणा. ह्या 4 पैकी कुठलं उत्तर बरोबर आहे बघा पटकन.
बघा परिच्छेदाची खालून 5वी ओळ बघा. बरोबर 5 वाजता आगगाडीने कूक शिटीचा करणा फुंकून आपल्या भगभग फकफक प्रवासाला सुरुवात केली. उत्तर आहे शिटीचा करणा, दुसरा पर्याय. झालं? जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न जो आहे हा स्वमताचा आहे. कृती 3 स्वमत. रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. तुमचं मत लिहा. मुलांनो, रेल्वे ही भारताची रक्तवाहिनी आहे किंवा हृदय आहे असंही म्हटलं जातंय. कारण एकाच वेळी असंख्य माणसांना प्रवास घडवणारी ही रेल्वे आहे. पुन्हा भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे. आता विविधतेमध्ये एकता म्हणजेच काय? तर ही कोणत्याही खास वर्गासाठी केलेली नाहीये. वर्ग म्हणजे जात धर्म. तर अशा कोणासाठी खास केलेली नाहीये, तर सर्व जातीचे, सर्व वर्णाचे सगळी लोक ह्या आगगाडीने प्रवास करतात. आणि म्हणून भारतीय मनाला जोडणारा रेल्वे हा एक दुवा आहे. रेल्वे सेवा जी आहे ही भारतातील गरीबातील गरीब माणसाला आर्थिकदृष्ट्या खर्चाला परवडणारी अशी आहे. आणि हा रेल्वे प्रवास या इतका स्वस्त म्हणजे सगळ्यांना परवडेल अशा स्वरूपाचं साधन भारतामध्ये कुठेच उपलब्ध नाहीयेत. आणि दररोज लाखो माणसं रेल्वेचा लाभ घेत असतात. त्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल होत असते. आणि या सगळ्याचमुळे भारताच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थानं गती मिळालेली आहे. केवळ प्रवासी नाहीत, तर माल वाहतूक सुद्धा केली जाते. आणि म्हणून रेल्वेचा शोध ही भारताची आर्थिक प्रगती साधणारा असा आहे, असं आपण म्हणू शकतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो की रेल्वेचा शोध हा 19व्या शतकातलं मोठं आश्चर्य आहे. रेल्वेचा शोध लागल्यामुळे विस्तव आणि पाणी, विस्तव म्हणजे आग, तर विस्तव आणि पाणी याच्या समन्वयातून तयार होणारी जी वाफ आहे, या वाफेवर ही रेल्वेगाडी चालू आहे. आणि कमीत कमी वेळामध्ये ती रेल्वे लांब लांबचा प्रवास करते आहे. आणि यामुळे फायदा असा झाला की लोकांचा वेळ वाचायला लागला. व्यापारी वर्ग व्यापारासाठी रेल्वेचा वापर करू लागले. त्यानंतर अवजड यंत्र असतील, निरनिराळ्या वस्तू असतील, या मोठमोठ्या वस्तूंची सुद्धा वाहतूक रेल्वेनं होऊ लागली. त्यामुळे व्यापारामध्ये भरभराट झाली. दळणवळण सुलभ आहे, प्रगत आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला सुद्धा हातभार लागलेला आहे. आणि देशाची आर्थिक प्रगती सुद्धा होऊ लागलेली आहे. आणि म्हणून रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. यापैकी तुम्ही कुठलंही उत्तर लिहिलं तरी ते बरोबर आहे. आता आपण पुढच्या उतार्याकडे जाऊयात. उतारा क्रमांक 2. वेळ झाली आहे वाचनाची. अतिशय चांगल्या प्रकारे वाचन करायचं आहे. चांगल्या प्रकारे म्हणजे
उत्तरं मिळतील इथपर्यंत वाचणं गरजेचं आहे. चला तर मग तुमची वेळ सुरू होते. मला वाटतं तुमचं वाचन झालं असेल. आपण प्रश्नांकडे वळूयात. प्रश्न 2 पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यातलं कृती 1 आहे आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे आकृतीबंध पूर्ण करा. प्रश्न विचारलेला आहे रेल्वेच्या कारभाऱ्यांनी हे पटविण्यासाठी आटापिटा केला. त्याची 2 उत्तरं तुम्हाला दोन्ही बाजूंना लिहायची आहेत, लेफ्ट साइड आणि राईट साइडला. चला तर मग शोधा. काय पटवण्यासाठी आटापिटा केला? मुलांनो, मुळातच परिच्छेद समजून घ्यायचा. जर का काही शब्द आपल्याला समजले नाहीत, तर प्रश्नाचा रोख, प्रश्नामध्ये विचारलेले शब्द आणि परिच्छेदातले शब्द हे साधारणपणे मॅच करून त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ही सोपी आयडिया आहे. ज्यांना काही वाचता येत नाही नीट प्रकारे त्यांच्यासाठी. मला वाटतं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. परिच्छेदातील वरून तिसरी ओळ बघा. आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, लवकर प्रवास लवकर नि सुखाचा होतो. हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला. तर उत्तर असं आहे, रेल्वेच्या कारभाऱ्यांनी हे पटवण्यासाठी आटापिटा केला. तर काय पटवण्यासाठी? तर पहिलं म्हणजे आगगाडीत बसणं धोक्याचं नाही. वरून तिसरी ओळ बघा परिच्छेदाची. आगगाडीत बसणं धोक्याचं नाही हा एक भाग आणि दुसरं उत्तर आहे त्याचंच प्रवास लवकर नि सुखाचा होतो. मार्किंग करून ठेवत चला. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे कोणते लिहा. त्यातला पहिला आहे सरकारी कचेरीतले. आता सरकारी कचेरीत कोण असतात? शोधा बरं. शेवटून दुसरी ओळ आहे बघा. एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून व्यापाराच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले. म्हणजे कचेरीतले कोण? कारकून. त्यालाच रिलेटेड दुसरा प्रश्न विचारलेला आहे व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे. तर तिथेच उत्तर आहे, कंटिन्यू आहे बघा त्याला. कचेरीतले कारकून व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते. मग उत्तर येईल सरकारी कचेरीतले कोण? तर कारकून. आणि व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे कोण? तर गुमास्ते. व्यापारी जे असत बिझनेसमन त्यांच्या पेढीवर जे काम करणारे होते त्यांना गुमास्ते म्हणत असत. आणि कचेरीमध्ये जे लिखाण कामाचं काम करायचं ना क्लर्क त्यांना कारकून म्हणत. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे लोकांत कशाचे पीक पिकले होते?
बघा बरं, सिमिलर सेंटेन्स किंवा ओळखीची समान शब्द असलेली अशी ओळ कुठे मिळते परिच्छेदामध्ये? बघा, परिच्छेदामध्ये वरून चौथी किंवा खालून चौथी ओळ आहे. पण लोकांत भलत्याच कंड्या आणि अफवांचे पीक पिकले होते. मग लोकात कशाचे पीक पिकले होते? तर भलत्याच कंड्या आणि अफवांचे, हे त्याचं उत्तर आहे. उत्तर लिहिताना लोकात हा शब्द घ्यायचा आणि मग उत्तर लिहायचंय. भलत्याच कंड्या आणि अफवांचे पीक, आता प्रश्नाच्या शेवटचा भाग घ्यायचा आहे, पिकले होते. किंवा ते वाक्य तसंच्या तसं लिहिलं तरी चालणार आहे. पण हा शब्द त्यातनं काढायचा आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आहे, विंग्रेजांची विलायती भुताटकी कोणती आहे? बघा बरं. मिळालं उत्तर? बघा, वरून चौथी किंवा खालून चौथी ओळ, आत्ता जी आपण वाचली त्याच्या पुढचं उत्तर आहे. वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे. विंग्रेजांची विलायती भुताटकी कोणती आहे? तर वाफेची गाडी. हा, पूर्ण वाक्यात उत्तर आलं पाहिजे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कृती 3, स्वमत. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या संदर्भात किंवा प्रभावासंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिक्षणाचा हवा तितका प्रसार झालेला नव्हता. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, म्हणजे एखाद्या कृतीकडे आपण सायंटिफिक रित्या त्याचं कारण चेक करून मगच आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, हा विचार करत असतो. तर हा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे, हा त्यांच्यामध्ये रुजलेलाच नव्हता. कारण अज्ञान आणि दारिद्र्य, दारिद्र्य म्हणजे गरिबी, अज्ञान म्हणजे ही लोक जास्त शिकलेली नव्हती. समोरचा जे सांगतो त्यावर ते विश्वास ठेवत असत, त्याची शहानिशा करत नसत. मग हे अज्ञान आणि गरिबी म्हणजेच दारिद्र्य, यामुळे भारतीय लोकांवर अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा आपल्याला दिसून येतोय. जसं आजारी पडलेला माणूस असेल तर त्याला डॉक्टरांचे उपचार करायचे नाहीत, तर त्याऐवजी त्याला तांत्रिक मांत्रिक जे असतील, जादूटोणा वगैरे असतील, ह्या लोकांकडे घेऊन जात असत आणि त्याला बरं करण्याचा प्रयत्न करत असत. म्हणजे ही एक प्रकारची काय होती? अंधश्रद्धा होती. वैज्ञानिक दृष्टिकोन इथे आपल्याला कुठेच बघायला मिळत नाहीये. आणि याच अंधश्रद्धेच्या प्रभावामुळे इंग्रजांनी जी सुरू केलेली पहिली रेल्वे किंवा आगगाडी होती, ही त्यांना काहीतरी भुताटकी वाटत होती. हा काहीतरी भूताचा प्रकार आहे असं त्यांना वाटत होतं. आणि विलायती, विलायती म्हणजे परदेशी भुताटकी असं त्यांना वाटत होतं. आणि त्यामुळे काय झालं, तर अफवा पसरवल्या गेल्या. कारण आतापर्यंत लोक प्रवास कसे करत? पायी करत असत, गाढवावर करत असत, घोड्यांवर करत असत, किंवा फार तर बैलगाडी वगैरे. आणि याशिवाय गाडी चालते कशी, याचा लोकांना अचंबा वाटत होता, आश्चर्य वाटत होतं. आणि म्हणून स्वातंत्र्योत्तर शिक्षणाचा प्रसार, स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार जो आहे, हा झपाट्याने होत गेला आणि मग अंधश्रद्धा ही हळूहळू कमी होत गेलेली आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारत देश जो आहे, ह्या भारत देशात अंधश्रद्धेचं साम्राज्य होतं आणि या अंधश्रद्धेने जगाला पोखरून काढलेलं होतं. सती जाणं,
म्हणजे सती जाणं म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा मेलेला आहे, तर तिला जगण्याचा अधिकार नाही. मग तिने त्या पतीला जे जाळलं जातं, त्या अग्नीमध्ये स्वतःला झोकून देणं आणि स्वतः सुद्धा मरण पत्करणं, याला सती असं म्हणतात. किंवा मांजर आडवं जाणं. आता समोरून आपण चालत आहोत आणि मांजर समोरून गेलं, तर नाही, नाही आता माझं काही काम होणार नाही. तर ही एक अंधश्रद्धा आहे. आता मांजर त्याच्या रस्त्याने गेले किंवा आपल्याला घाबरून ते पळालंय, तर ही गोष्ट हे वैज्ञानिक कारण आहे. पण अंधश्रद्धेमध्ये कसं मानलं जातं, की मांजर आडवं गेलंय, आता माझं काही काम होणार नाही. किंवा केशवपन करणं. जसं स्त्रीचा नवरा वारला, पती वारल्यानंतर तिने काहीच बाकीच्या गोष्टीमध्ये रस घेऊ नये. ज्या सांसारिक गोष्टी आहेत, याच्यामध्ये तिने ढवळाढवळ करू नये किंवा त्यात तिने स्वतःला झोकून देऊ नको दे आणि म्हणून तिचे काय करत, केस कापत असत. तिचं टक्कल करत असत. त्याला केशवपन करणं असं म्हणतात. म्हणजेच काय, तर तिचं सौंदर्य जे आहे, हे सौंदर्य कुठेतरी विस्कळीत करण्याचा प्रयत्न त्यावेळी केला जात असे, केवळ अंधश्रद्धेपोटी. त्यानंतर जिचा पती मेला आहे, तिला विधवा म्हणून संबोधलं जातं. तर ही विधवा स्त्री समोरून आली, तर तिचं दर्शन म्हणजे समोरून येता कामा नये. म्हणून तिला पूर्वीच्या काळी घरातल्या घरात किंवा घरातल्या एका खोलीमध्ये, एका कोपऱ्यामध्ये ठेवलं जात असे. तर ह्या सगळ्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत, तर या भारतामध्ये खूप होत्या. कारण लोक निरक्षर होती आणि त्यामुळे हे या अंधश्रद्धांना बळी पडत असत. आणि ह्या अंधश्रद्धेचा लोकांवर इतका पगडा होता, की त्यांची मानसिकता जी होती ही मेलेली होती. बरेचदा वाटायचे चुकीचे, पण कोणी त्या विरुद्ध काही बोलत नसत. डॉक्टरकडे न जाता ढोंगी, साधू, मांत्रिकांवर विश्वास ठेवत असत. आणि अशा प्रकारे भारत स्वतंत्र होण्या अगोदर भारतीय संपूर्ण समाजाला अंधश्रद्धा हा एक मोठा कलंक लागलेला होता. अर्थातच त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी आपल्या जीवाचं रान केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे उत्तर देऊ शकता. वेळ झालेली आहे, त्यामुळे मी आता इथे थांबते.